नमस्कार, मी सुदाम गंगावणे. पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आज जो विषय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तो कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या बाबतीत आहे. हे उद्यान 1962 साली अस्तित्वात आलेलं आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा त्या काळामध्ये लागला होता आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या काळातील जे जुने लोक होते त्यांनी मोठ्या संघर्षातून ह्या पुतळ्यासाठी 26 गुंठे जागा मिळवली होती. या घटनेला आता खूप वर्ष लोटली आहेत आणि जसं कल्याण वाढतंय, स्टेशनचा परिसर वाढतोय, त्या अनुषंगाने ह्या उद्यानाची जी जागा आहे ती 1, 2, 3 वेळा महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली घेतलेली आहे. या ठिकाणी आता सध्या स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे आणि स्मार्ट सिटीच्या कामासाठी पुन्हा एकदा ह्या उद्यानाची जागा साधारणपणे 3 मीटरच्या आसपास जी जागा म्हणजे जिथे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाचं जे कंपाऊंड आहे ती जागा महानगरपालिकेने मार्क केलेली आहे. विषय असा आहे की ह्या उद्यानाचा जो उद्यानामध्ये जे पुतळा आता सध्या पुतळा जो लागलेला आहे तो पूर्णाकृती पुतळा लागलेला आहे आणि रमेश जाधव त्या काळामध्ये महापौर होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. त्यांच्या संकल्पनेतून बाबासाहेबांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. पण हा जो संघर्ष आहे हा खूप मोठा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये त्या काळात कल्याणमध्ये रेल्वे वसाहतीमध्ये असणारे जे लोक आहेत, पश्चिमेला ग्रामीण भागात जसं आदरवाडी आहे किंवा इतर जी छोटी छोटी खेडेपाडी आहेत त्या भागातली जी लोक आहेत, नोकरदार लोक आहेत, अशा लोकांनी संघर्ष करून हे बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर, महापरिनिर्वाण झाल्यानंतर फार कमी वेळामध्ये अर्धपुतळा इथे लागला होता. आज महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनामध्ये एक मीटिंग झाली आहे आणि ह्या मीटिंगला स्वतः आयुक्त आहेत आणि त्याचबरोबर कल्याणमधले जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी होते, बौद्ध समाजाचे लोक आहेत, बौद्धेतर लोक आहेत आणि ही सगळी लोक आज या ठिकाणी बैठकीला होती. प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत विश्वनाथ भोईर यांच्या मतदारसंघातलं हे उद्यान आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाची जी जागा जाते त्याच्यापेक्षा काही पटीने आपण ती जमीन महानगरपालिकेकडून घेऊ, जी आता उपलब्ध आहे. थोडस कायदेशीर त्या जमिनीला अडचणी निर्माण होत आहेत, कारण बाजूला एक मॉडर्न गेस्ट हाऊस होतं, त्याच्या शेजारी महानगरपालिकेचं जुनं अग्निशमन केंद्र होतं आणि त्याच्या बॅक साईडला रुक्मिणीबाई हॉस्पिटलची जुनी इमारत आहे. ह्या सगळ्या विषयाची माहिती याच्यासाठी मी तुम्हाला करून देतोय की कोविडच्या काळामध्ये विजय सूर्यवंशी इथे आयुक्त होते आणि त्याच दरम्यान हे स्मार्ट सिटीचं काम सुरू झालं होतं, युद्ध पातळीवर ते काम सुरू झालं होतं. त्या दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जे आहे त्या उद्यानाची 1 इंच जमीन महापालिका घेऊ देणार नाही. दरम्यान विजय सूर्यवंशी यांच्या वडिलांचं निधन झालं आणि ते उत्तर भारतात गेले होते. त्यावेळेस काही लोकांचं बोलणं झालं होतं, त्यांना त्यांनी ती माहिती दिली होती आणि त्याच काळामध्ये स्मार्ट सिटीच्या लोकांनी, तिथे असणाऱ्या टेक्निकल स्टाफनी, आता तो जो खापर आहे ते IIT च्या डिझाईन विभागाकडे ते लोक वळवत आहेत. तो विषय समजून घ्यायच्यासाठी मी आता सांगणं गरजेचं आहे की स्मार्ट सिटीची जी 3 वेळा अलाइनमेंट बदली झालेली, जसं विजय सूर्यवंशीचं आता मी नाव काढलेलं आहे की त्यांनी सांगितले 1 इंच जमीन देखील उद्यानाची जात नाहीये, तर तुम्ही याच्यामध्ये सहकार्य करा, असं सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं होतं. जे
शाहू फुले आंबेडकर मुवमेंटमध्ये काम करतात त्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं होतं। आणि मग मध्येच ती अलाइनमेंट बदली झाली। त्याचं मागचं कारण असं आहे की स्मार्ट सिटीमध्ये जे काही लोक काम करते, आता त्याच्यापैकी जुने जे आहेत ते रिटायर झालेले, ते कार्यकारी अभियंता होते, पाणी पुरवठ्या विभागातून आलेला माणूस होता, पण तो स्मार्ट सिटीला त्याची नेमणूक झाली होती। सुरेंद्र परशुराम टेंगळे होता। त्यांनी बराच काळ ह्या नगर रचना विभागात काढलेला होता आणि आता सध्या तो नगर रचना विभागात का परत आहे, म्हणजे त्याला 21 वर्ष त्या नगर रचना विभागामध्ये झालेली आहे। त्या लोकांनी 3 वेळा त्याची अलाइनमेंट बदली केली। अलाइनमेंट बदली झाल्यामुळे ते जे डिझाईन आहे ते स्टेशनच्या बाजूला सरकलं गेलं, म्हणजे जे पिलर्स असतात त्याची जे आता जो तुम्ही काम बघता स्टेशन परिसरामध्ये, तर ते स्टेशनच्या दिशेने सरकलं गेलं। त्याच्यामुळे इनडायरेक्टली ह्या बाजूला जे दीक्षा हॉटेल, दीपक हॉटेल, ती जी बार आहे, तो जो महत्वाचा एक भूखंड होता आणि त्या पट्ट्याला म्हणजे थोडक्यात असं की कुणाला तरी तो फायदा व्हावा ह्या उद्देशाने त्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तसंच त्यांनी पुढे देखील केलेले साधना बारच्या पुढे, कारण तिथे सरळ रस्ता उपलब्ध असताना त्यांनी तो नाल्यावरून एक बांधकाम केलेलं आहे, जो अत्यंत मोठा नाला आहे, कल्याणचा सगळ्यात मोठा नाला आहे। तर त्या ठिकाणी त्यांनी मोठे मोठे पिलर्स उभे केलेले आहेत आणि भानुसागरच्या बाजूला त्याला एक आउट दिलेला आहे। आपण पुन्हा याच्याकडे येऊया। आज मीटिंग अशी झालेली आहे की महानगरपालिकेने ती जागा पुतळ्याच्या मागे ती वाढून द्यावी आणि पुतळ्याचं आणि त्या सगळ्या आजूबाजूच्या उद्यानाच्या सगळ्या भागाचं सुशोभीकरण करावं। याच्यामध्ये काही लोक क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात, जसं की ते जे उद्यान आहे ते त्याची अटॅचमेंट सगळ्यांची आहे, पण त्याच्यात ठराविक असे काही लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की ते त्याचं क्रेडिटसाठी त्यांची धडपड चालू आहे आणि ह्याच्यात नको ते गोष्ट समाजाकडून होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन, महानगरपालिका हे प्रयत्न करते आणि तो प्रयत्न यशस्वी झाला, पण तरी सुद्धा समाजातले काय असे घटक आहेत, मोजकेच आहेत, की त्यांना असं वाटतं की हे ह्याचं क्रेडिट मिळावं। मी तुम्हाला एक त्या आमच्या पक्षाच्या देखील कार्यकर्ता आहेत आशाताई इंगळे, त्यांची वयोवृद्ध आई 80 वर्षाची आई, त्या जेव्हा उद्यानाच्या बचावासाठी 3 दिवस बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या, त्यानंतर इथला जो समाज आहे तो जागा झाला की हे काय होतंय म्हणून। कमिशनर आता नवीन आहेत आणि त्यांची दिशाभूल करण्याचं काम नगर रचना विभागातला जो अधिकारी आहे टेंगळे तो करतोय। आमदारांनी आजच्या सगळ्या लोकांना आश्वासन दिलेले आहे की उद्यान त्याची जी जागा आहे ती वाढून मिळेल, स्मार्ट सिटीचं काम हे सुरू राहिलं पाहिजे, कारण ठराविक टप्प्यामध्ये ते काम आता आलेलं आहे। याच्यामध्ये आमचे जे ठाणे जिल्ह्यातले जे लीडर्स आहेत, आठवले गटाचे जे पुढारी आहेत अण्णासाहेब रोकडे, ते काय बोलतात ते आपण ऐकूया। मीटिंग झाली तुमची, काय झाली? कल्याण महापालिकेच्या आयुक्तांबरोबर कल्याण शहराचे जे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या संदर्भात जागा आम्हाला वाढून पाहिजे म्हणून प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी हे येऊन आयुक्तांना सर्व गाऱ्हाणे सांगितलं। आयुक्तांनी स्वतः जागा ती पाहिली, सर्वे केला स्वतःहून आणि आमदार विश्वनाथ भोयर यांच्याबरोबर आमची बैठक लावली आयुक्तांबरोबर। पोलीस उपायुक्तापासून एसीपी येथे सर्व होते आणि त्याप्रमाणे जी मागणी होती त्या मागणीप्रमाणे आयुक्त सहकार्य द्यायला तयार झालेले आहे, पण त्या ठिकाणी काही कोर्टाचा प्रश्न आलेला आहे। पहिला जो जागा ज्याला विकलेली आहे त्याचे पैशाचे व्यवहार दिल्यानंतर ती जागा आपल्या ताब्यात भेटते, अशा प्रकारचे हे आश्वासन दिलेलं आहे। पण ती दलित समाज जो आहे कल्याण डोंबिवलीतला, त्यांची मागणी आहे की मागची संपूर्ण जागा महानगरपालिकेने द्यावी व मागची जागा मागितली आहे, मागे हक्काने आपण हा दलित समाज आहे। ते त्यावेळेला 1960 साली सुद्धा शेका पक्षाने त्या जागेवर अतिक्रमण करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला आमचे गंगवाने साहेब, श्रावण गंगवाने होते, आम्ही होतो, TR जाधव होते,
पवार होते, या लोकांनी अतिक्रमण केलं आणि पुतळासुद्धा आमच्या पद्धतीने आम्ही लावला आहे आणि त्यावेळेला सरकारचा सर्व विरोध असताना तो पुतळा लावला तर याप्रमाणे सुद्धा आता जागा आम्ही कब्जात घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कायदेशीर प्रक्रिया न करता नंतर मग आमचा हक्क आहे कायदेशीर जे आहे महापालिकेचे बघतील आणि त्याच्या पहिले नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडे आम्ही गाऱ्हाणे घेऊन जाऊ आणि त्यांच्याकडून आपण आमदाराच्या थ्रू. दरवेळेस हे आंबेडकर समाजाच्या लोकांना हा संघर्ष का करावा लागतो? त्यांचे आमदार नाही, खासदार नाहीये. जे आमदार खासदार आहेत ते विकल्या जातात आहे. समाज हा विकला काही असला तरी समाज हा एकत्र येतो म्हणून त्याच्या आंदोलनाला यश येत असतं. पण मग आता अंतिम आज मीटिंगला फायनल काय झालं? जागा मिळेल तुम्हाला? 100% जागा आम्हाला मिळू शकते. समाज एकत्र आहे आमचा. झाली काय मीटिंग वरती? मीटिंग काय झाली? अहो मी अण्णांची प्रतिक्रिया घेतली, 1 मिनिट सांगा. घेतली काय झालं? उद्यानाच्या जमिनीचं काय झालं? उद्यानाचं ते ॲडमिनिस्ट्रेशनचा जेव्हा निकाल लागेल त्यावेळेस ती जमीन आपल्याला देण्याचं त्यांनी कबूल केलेलं. ओके, जेव्हा निकाल लागेल तेव्हा. ओके, निकाल साधारणतः लागण्याची शक्यता त्यांची आहे की बाबा 6 जूनला तारीख आहे, त्याच्यानंतर तो कधीही निकाल लागेल. ओके, पण मग काय अशा सूचना वगैरे झाल्यात का अनऑफिशियली जमीन एन्क्रोच करायची किंवा काय? नाही तसं काय नाही झालं. पण मग हा मुद्दा सुटेल कसं काय? जेव्हा त्यांचा निकाल येईल तेव्हा ते सुटेल ना, तेव्हा ते आपल्याच बाजूने येणार. ते महापालिकेच्या बाजूने आलं की जमीन घेणार आपण. मग त्याच्या आधीच मग उद्यानाची जमीन ताब्यात घ्यायची जे आता स्मार्ट सिटीमध्ये बाधित होते ते. हां, बाधित होते ती काय? ती जी जमीन आहे आता स्मार्ट सिटीचं काम ज्याच्यामुळे थांबलेलं आहे, ती जमीन कधी घेणार आता? हे काम सुरू होणार आहे का होल्ड केलं आहे? काम सुरू होईल त्यांचं. जमीन आपण जेव्हा ते त्यांचा निकाल लागेल तेव्हा ते जमीन देतील आपल्याला. ओके, म्हणजे आता आदेश तसे झालेत का? काम सुरू करायचे आदेश झालेत, जमीन न देता काम सुरू करण्याचे आदेश झाले का? अरे जमीन जेव्हा ते केसचा निकाल लागेल तेव्हा ते जमीन देणार आपल्याला. ओके, आता सध्या काही नाही. तुमचं रस्त्याचं काम आहे ते झाल्यानंतर जेव्हा निकाल लागेल तेव्हा देणार ते जमीन. धन्यवाद. महानगरपालिकेचे जे माजी नगरसेवक भीमराव डोळस आणि आशिष इंगळे जे ॲडव्होकेट आहेत, उच्च न्यायालयामध्ये ते प्रॅक्टिस करतात, त्यांची प्रतिक्रिया काय ते आपण आता जाणून घेऊया. आशिष इंगळे, आज एक मीटिंग झाली कमिशनर कॅबिनमध्ये. हा सगळा विषय होता कल्याण पश्चिमेचा जो उद्यानाचा. तर त्याचं अंतिम फलित काय झालेलं आहे? कारण खूप दिवसापासून हे सगळी जे उद्यान बाधित होत आहे आणि महानगरपालिका ती जमीन देत नाही. शेवट काय झाला त्याचा? आजची जी मीटिंग होती, जर माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर त्या मीटिंगचा कोणत्याही प्रकारे शेवट झालेला नाही आहे, कोणताही निर्णय अंतिम झालेला नाही आहे. आमची जी मागणी आहे म्हणजे संपूर्ण बौद्ध समाजाची जी मागणी आहे की जेवढी जागा बाधित होते तेवढी जागा सर्वप्रथम तुम्ही आमच्या ताब्यात द्या. आमच्या ताब्यात इन द सेन्स ते केडीएमसीचाच गार्डन आहे, तर ते त्यांनी केडीएमसीनेच ती द्यायला हवी आहे. परंतु ह्या मीटिंगमध्ये आमदार जे कल्याण पश्चिमचे आमदार आहेत विश्वनाथ भोईर हे देखील होते, आयुक्त साहेब देखील होते. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ती जागा घ्या, म्हणजे तुम्ही इन्क्रोच करा, तुम्ही इन्क्रोच करा. परंतु माझं म्हणणं आहे की तुम्ही जागा देणे आणि आम्ही घेणे याच्यामध्ये फरक आहे. जर आम्ही इन्क्रोचमेंट केली तर ते बेकायदेशीर होईल. ते जे गार्डन आहे ते केडीएमसीचं आहे, त्याच्यामुळे ती जी जागा आहे ती केडीएमसीनेच गार्डनला देणं न्यायिक आहे किंवा कायदेशीर आहे. ओके ओके. भीमराव डोळस देखील आहेत. भीमराव डोळस माजी नगरसेवक आहेत ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. एक माजी नगरसेवक म्हणून हा जो विषय तुम्ही कसा बघताय? एक समाजाचा तर आहेच विषय, पण नगरसेवक म्हणून, माजी नगरसेवक म्हणून कसा बघताय विषय? कारण आता इतका उहापोह झालेला आहे आणि हा संघर्ष प्रत्येक वेळीस दलित समाजाच्या वाट्यालाच का येतो? नाही, आजच्या मीटिंगमध्ये आताचा ॲडव्होकेट आशिष इंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे जागा सदरचं उद्यान हे महापालिकेचं आहे आणि महापालिकेने ते विकसित करायचे. जागा सुद्धा महापालिकेची आहे.
आणि त्यांनी स्पष्ट माननीय आयुक्त महोदयांनी आमदार साहेबांच्या उपस्थितीत सांगितले की ते तुम्ही करा, घ्या. असं घेणे आणि देणे हा जो फरक आशिषजींनी सांगितला तो खरा आहे. आणि त्यांनी जे आपल्याला 2021ला लक्ष्मीबाई ससाणे ह्या उपोषणाला बसले आणि त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं होतं की आम्ही जेवढी बाधित झालेली जागा आहे ती जागा आम्ही देऊ आणि त्याचं विकसित आम्ही स्वतः करू आमच्याकडे. तर त्याचा त्यांना विसर पडलेला आज दिसून आलं की आम्ही ते करायचे, आम्ही सगळं ताब्यात घ्यायचे, त्याचं कंपाऊंड आम्ही करायचे किंवा ताबा घ्यायचा हे तितकं उचित नाही. महापालिकेने स्वतःच्या खर्चाने जी बाधित झाली ती 4 वेळेस ती उद्यान हे महापालिकेचं बाधित झाले. त्यामुळे ती पूर्ण 4 वेळेस झालेली जी बाधित जागा आहे, उद्या होणारी जागा ही एकंदरीत मिळून टोटल बाधित झालेली जागा त्यांनी आम्हाला विकसित करून द्यावी एवढीच आमची आंबेडकरी अनुयायाच्या वतीने विनंती आहे. परंतु आजच्या बैठकीत तसं दिसून येत नाही. आमदार साहेब ते करणार आहे परंतु महापालिका मात्र देत नाही असंच दिसून येते. नाही पण आता प्रशासक म्हणून त्यांना सगळे अधिकार असताना मग कुठे प्रॉब्लेम आहे? नाही, ते ऍडमिटेशनचा जो मुद्दा पुढे करून ते थोडीशी टाळाटाळ करतात असं दिसून येते. आणि मग जर सदरची जागेबाबत आर्बिट्रेशनमध्ये असेल तर मग उद्यानाला लागून असणारी जागा पण ती जी बाधित होतीये त्यांच्या जे रस्ता रुंदीकरण ती पण त्याच्यामध्ये आहे ना. मग जर त्याला वेगळा निर्णय आणि उद्यानासाठी वेगळा विचार करत असतील तर ते चुकीचं आहे. आणि ते आंबेडकरी अनुयायाला आम्हाला स्वतःला मी माजी नगरसेवक आहे ते आम्हाला मान्य नाही. म्हणजे पुन्हा 70 वर्षानंतर पुन्हा संघर्षाचीच भाषा असंच म्हणावं लागेल. कारण त्यांनी दिली पाहिजे. घेणे आणि देणे ह्या 2 गोष्टीचं आमच्या लोकांनी थोडं लक्षात घेतलं पाहिजे. आमचे काही लोक हा म्हणणारे ते काय मला उचित वाटत नाही. परंतु सन्माननीय आमदार महोदयांनी सांगितलं की मी त्याला जबाबदार आहे. जबाबदार असणे आणि आम्हाला त्यांच्यावर खात्री आहे की बाबा आमदार महोदय हे तर ते करतील. परंतु करतील हा विषय आहे. करणं आणि करतील हा थोडासा फरक वाटतोय. आमदार महोदयाबाबत आम्हाला खात्री असली तरी त्यांनी त्यांच्या निधीला देतो म्हणून सांगितलंय. त्यांचा निधी मागच्या मोठ्या कामासाठी वापर करावा आणि सध्या जे कंपाऊंड आहे ते त्या बाजूने घेऊन आम्हाला आमच्या ताब्यात द्यावा हे महापालिकेने करून द्यावं. आशिष इंगळेंना तुम्ही ऐकलं. आता ह्या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज ज्या बैठकीला जे लोक उपस्थित होते त्याच्यामध्ये एक समिती बनवलेली आहे. ती समिती आणि त्याचे जे बनवणारे निर्माते त्यांचं म्हणणं आहे की ती समिती 92 पासून काम करते उद्यानाच्या बचावासाठी. पण मुळात मुद्दा असा आहे की जे इनपुट आमच्याकडे आलेले त्याच्यानुसार ही जी काही XYZ समिती आहे जी लिमिटेड लोकांची ती बीवर असणाऱ्या त्या बिल्डरसाठी काम असं वातावरण आहे. पण समाजातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यांना कुणाला क्रेडिट घ्यायचं त्यांनी क्रेडिट घ्या. पण बाबासाहेबांचा जो विषय आहे, बाबासाहेबांच्या उद्यानाचा जो विषय आहे, ती जी जमीन आता रोड वायडिंगमध्ये पुन्हा महानगरपालिका घेते तो रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली, ते उद्यान कुठंतरी वाचलं पाहिजे आणि मागची जी जागा आहे ती उद्यानाला फ्लश करून मिळाली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 आणि 38च्या काळामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी एक खटला लढला होता. रेल्वे विरुद्ध नगरपालिका असा तो खटला होता आणि पाण्याचा विषय होता. रेल्वेने नगरपालिकेचं त्या काळातली नगरपालिकेचं काही बिल थकवलं होतं आणि ते बिल रेल्वे प्रशासन नगरपालिकेला देत नव्हतं. हा विषय बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचला. बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा विषय जाणून घेतला. त्यानंतर ती केस लढली आणि त्यानंतर ह्या प्रकरणात निकाल लागला. बॉम्बे प्रांतापर्यंत हे प्रकरण गेलं. मग असं ठरलं की तुम्ही ह्या बाबतीत रेल्वेने पैसे नाकारले आणि मग त्याचं इंजिन जे ते जप्त केलं गेलं. म्हणजे ते डेक्कन आजही कल्याणमध्ये थांबत नाही असा तो एकंदरीत विषय होता. हा विषय इथल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला तो आमच्या कार्यकर्त्यांनी मुवमेंटमधल्या लोकांनी अवगत करून दिलेला आहे. ह्याच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. दिवाणी न्यायालयात कल्याणात तो खटला बाबासाहेबांनी लढला आणि त्यानंतर मुंबईमध्ये तो खटला गेला. ते अशी
सगळी बाबासाहेबांच्या प्रती अटॅचमेंट आहे. त्या महानगरपालिकेने बाबासाहेबांचा गौरव कसा केला पाहिजे हे देखील आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे. ह्याच्या पूर्वीच्या आयुक्तांना देखील हे सांगितलेलं आहे. पण बाबासाहेबांच्या संदर्भात महानगरपालिका कशा पद्धतीने हे जे उद्यानाच्या बाबतीत जो तिढा सोडवते ते येणारा काळ आपल्याला सांगून देईल. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.